तर राजकीय पक्ष सिनेमा चालवायला उतरलेत ऑन ग्राउंड, हे असं फार रेअर दृश्य आपल्याकडे गेल्या काही वर्षात घडलेलं आहे. प्रॉपगंडा सिनेमाच्या द्वारे एखाद्या थेअरीला पुरावा तयार करायचा एक प्रयत्न वाटतो. जर ज्या देशात कॉमन मिनिमम हिस्ट्रीच नाही तर अशा देशात प्रोपोगंडा सिनेमासाठी खूप सुपीक जमीन आहे. सबके दिमाग में अपनी अपनी पिक्चर चल रही है. तसा यहाँ के हर एक के दिमाग में एक अपनी अलग हिस्ट्री चल रही है. इतिहास हा सिनेमातनं शिकायचा नसतो खरं तर, हो. हे थोडं आपण विसरत चाललेलो आहोत. त्या मुन्नाबाई सिनेमामध्ये त्यांनी गांधींना जे आणलं ना, की त्यांनी गांधीवादाचा प्रोपोगंडा असं त्यात नाही करता झाला. त्यांनी काय म्हटलं की दिस कुड बी वन वे, हा एक मार्ग असू शकतो, तो मार्ग तुम्ही ट्राय आउट करून बघा. त्याच राजकुमार हिरानीच्या संजू सिनेमाबद्दल काय म्हणतो. संजीव, हो खरं आहे. बरोबर. आणि म्हणून मला प्रत्येक बायोपिक हा प्रॉपगंडा फिल्म वाटते. मे बी काही वर्षांनंतर आता ज्याला आपण प्रॉपगंडा म्हणतोय ते रुटीन फिल्म्स होतील त्या. ऑल आर्ट इज प्रॉपगंडा बट नॉट ऑल प्रॉपगंडा इज आर्ट. खरा उत्तम प्रोपोगंडा मूवी कुठला आहे तो कळला नाही पाहिजे. प्रोपोगंडा आहे. नमस्कार, कथ्याकूटमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण एका कॉन्ट्रोव्हर्शियल विषयावरती कथ्याकूट करणार आहोत. प्रोपोगंडा मूवीज. प्रोपोगंडा मूवी म्हटलं की आता आलेला धुरंधर, त्याची आठवण होते. इतरही अनेक नावं आपल्याला घेता येतील. पण होतं असं की सिनेमांना प्रोपोगंडा म्हणणं हा एक भाग झाला, पण प्रोपोगंडा म्हणजे नक्की काय, कशाला प्रोपोगंडा म्हणायचं, याच्याबद्दल काही फार चर्चा होताना दिसत नाही. यावेळच्या कथ्याकूटमध्ये आपण याच विषयावरती बोलणार आहोत. प्रोपोगंडाची व्याख्या आपण कशी करणार. सो माझा पहिलाच प्रश्न असा आहे तुम्हाला की प्रोपोगंडाची व्याख्या काय तुमच्या मते. त्याची टेक्निकल व्याख्या असेलच राज्यशास्त्रामध्ये. मी माझ्या पुरतं भारतीय कॉन्टेक्स्ट मध्ये जे बघितलंय त्याच्यानुसार माझं असं एक मत आहे की आपण आणि ते अशी एक लाईन मांडणारा सिनेमा म्हणजे प्रोपोगंडा सिनेमा. ओके. तुमचा शत्रू समूह कुठला आहे त्या सिनेमातून अधोरेखित केले जातं. मग तो कधी एखादा देश असू शकतो, एखादा धर्म असू शकतो, एखादा आर्थिक वर्ग असू शकतो, किंवा खूप वेगवेगळ्या लेअर्स असू शकते, एखादी आयडियोलॉजी असू शकते. तर तुमचा शत्रू कोण आहे नेमका हे दाखवायचा प्रयत्न ज्या सिनेमात केला जातो तो सिनेमा म्हणजे प्रोपोगंडा सिनेमा. भारतीय कॉन्टेक्स्ट मध्ये बोलतोय फारच मी. ओके. कारण आपल्याकडे विचारसरणी किंवा पॉझिटिव्ह प्रोपोगंडा वगैरे फारशा गोष्टी आपल्याकडे नाही होत. प्रोपोगंडा पॉझिटिव्ह पण असतो. उदाहरणार्थ सरकारी योजनांचे प्रचार करणार. राईट. जर टॉयलेट एक प्रेम कथा नावाचा अक्षय कुमारचा सिनेमा. राईट. म्हणजे ते सिनेमे फारसे चालत नाही. बरोबर. तर तुमचा शत्रू समूह नेमका कोण आहे हे तुम्हाला सांगणारा सिनेमा. तुम्ही सगळ्या प्रोपोगंडा सिनेमांची नावं घेता तेव्हा तुम्हाला त्या सिनेमात एक शत्रू दिसतो तुम्हाला, की तो समूह तुमच्याच देशातला आहे, तुमच्याच देशात राहतोय, तुम्ही जिथं राहता तिथं तो राहतोय, तरी तो तुमचा शत्रू आहे. तुम्हाला जे खुबीने सांगितलं जातं तो सिनेमा म्हणजे प्रोपोगंडा सिनेमा, अशी माझी सरळ साधी व्याख्या आहे. ओके. मला वाटतं की अमोलने असं स्पेसिफिक खूपच उत्तर दिलंय. मला वाटतं की कुठली व्यवस्था स्वतःचा नॅरेटिव्ह ढकलण्यासाठी, पुश करण्यासाठी ज्या काही गोष्टी करते, किंवा उदाहरणार्थ सिनेमा करते किंवा त्याला पाठबळ देते किंवा जे काय असेल, तर ते मला प्रोपोगंडा वाटतं. आणि ते मुख्यत्वे समाज हिताचं नसतं. म्हणजे फायनली इव्हेंच्युअली त्यात समाजाचं नुकसानच असतं आणि त्या व्यवस्थेतल्या मुठभर लोकांचा फक्त फायदा असतो. ते दरवेळी राजकीय असेलच असं नाही, ते एक सामाजिक सुद्धा असू शकतं, मॉरल बेसिकली असू शकतं. आणि त्यात थोडासा का होईना अप्रामाणिकपणा असतो. म्हणजे ती असं तथ्य मांडलेलं नसतं त्याच्यामध्ये. त्यात थोडंसं त्याला एक कुठल्या तरी बाजूनी मांडलेलं असतं आणि ते फक्त मॅनिप्युलेट केलेलं असतं, की एक बाजू विशिष्ट घेतलेली असते, नुसतं तथ्यांची मांडणी नसते ती. तर त्याच्यात एक काहीतरी गोष्ट विणलेली असते आणि त्यात थोडा अप्रामाणिकपणा असतो. बरेचदा ते पुरावे नसलेल्या गोष्टी असतात किंवा काहीतरी एका कुठल्या तरी कथेवरती, जुन्या कथेवरती आधारित असतात, लोककथेवरती ज्याला आधार नाहीये कुठलाही. असं काहीतरी एक ती बाजू, त्याची एक थोडीशी लंगडी असते, पण त्याला पुढे रेटलेलं असतं. ओके. शत्रूचं तुझं म्हणणं मला पटतंय खरं तर. तुझं म्हणतोयस ते मलाही स्वतःला असं वाटतं की एका कुठल्या तरी समूहाला, विचारसरणीला लक्ष करून
केलेला किंवा राजकीय पक्षाला पण. राजकीय पक्षाला लक्ष करून केलेला देशाला, जसं मला वाटतं याची सुरुवात जेव्हा दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये हिटलरच्या काळात ही झाली होती. म्हणजे गोबेल्स हा त्यातला हे मानला जातो प्रचार प्रमुख होता आणि त्यांनी फार देशांतर्गत effective जीवना पण शत्रूच शत्रूच केलं मानलं होतं त्यांनी. होतं. हां. आणि बाहेरचे तर होतेच. सो मे बी असं आहे की, आणि मी ह्या थोडंसं दोघांचं तुमच्या उत्तरांमधले एलिमेंट्स त्याच्यामध्ये येतात की एका वेस्टेड इंटरेस्टनी करणं हा एक तुझं म्हणा तो पण भाग आहे, आणि हे असंच केलं जातं म्हणजे की एक कुठला तरी समूह असतो, ग्रुप ऑफ पीपल, की जो हे करत असतो सारखं, हे आपल्याला नको आहेत, या शुद्ध हेतूने ते केलं जातं. त्याच्याकरता एक पूर्ण यंत्रणा उभी राहते आणि मग त्यात सगळे बाकीचे न्यूअन्सेस मारले जातात, तथ्याची बाजू पूर्णपणे मारली जाते. मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये आपण त्याला काय म्हणतो, जनरलायझेशन, की कुठल्याही प्रकारच्या ह्याला स्पेस राहत नाही, की घाऊक प्रमाणात द्वेष निर्माण करणे ही गोष्ट फार मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. त्याच्यामुळे ह्या दोन्हीचं मला खरं कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये दिसतं. द्वेष म्हण किंवा म्हणजे बेसिकली लोकांनी काय विचार करावा, करेक्ट, आणि लोकांनी कुठल्या भावना, हा चित्रपट बघितल्यावर कुठल्या भावना त्यांच्यामध्ये याव्यात निर्माण व्हाव्यात, याचा खूप ठरवून केलेली ती गोष्ट असते. म्हणजे ते कधी द्वेष असेल, कधी सहानुभूती असेल, किंवा कधी एक काय आपण प्राऊड फिलिंग असेल. प्राऊड फिलिंग असेल. तर हे कुठल्या तरी भावना असतात, पण ते बरोबर. ठरवलेले असतात. ते असं नुसते वर्णन नसतं ते की ही गोष्ट अशी झाली. त्याच्यात तुम्ही काय बोध घ्यावा ह्याच्यावर एक सरळ एक सजेस्टिव्ह पद्धतीने ते केलेलं असतं. पण मग त्याला असं जे आर्ग्युमेंट आज बरंच केलं जातं, म्हणजे मला वाटतं मगाशी मी जी नावं घेतली, आता केरला स्टोरी असेल, धुरंधर असेल, या अलीकडच्या काळामध्ये आपल्याला असे बरेच सिनेमे दिसतात की जे एका विशिष्ट उद्देशाने केलेले आहेत असं दिसतं आपल्याला. पण त्याला काउंटर आर्ग्युमेंट असं पण केलं जातं की हे खूप आधीपासून पण सुरू आहे. म्हणजे मग त्याला मग अगदी तुम्ही सिनेमाच्या सुरुवातीपासून गेलात तर तेव्हा सुद्धा असं मला वाटतं रंगदे बसंतीबद्दल पण असं चर्चा झाली होती की तो पण एक प्रोपगंडा मूवीच आहे. तर असं काही आपल्याला म्हणता येतं का, म्हणजे याची सुरुवात साधारणतः मग सिनेमाच्या सुरुवातीपासूनच हे आहे का, की त्याचे थोडेसे अंश प्रोपगंडाचे प्रत्येकच काळामध्ये दिसतात, असं काही आपल्याला म्हणता येतं का? नक्कीच. सिनेमा हे राजकीय माध्यमच आहे. ओके. म्हणजे सिनेमा बनवणारी माणसं जी असतात, डायरेक्टर असेल, रायटर असेल, एडिटर असेल, त्या सगळ्यांची आपापली फिलॉसॉफी असते, ती आपल्या सिनेमातून ती मांडायचा कमी जास्त तीव्रतेने प्रयत्न करतच असतात. म्हणजे भारतापुरतं बोलायचं तर सत्तेत कोण आहे फार महत्वाचं असतं. जो सत्तेत आहे त्याच्या विचारसरणीचा अनुकूल सिनेमे आपल्याकडे फार पहिल्यापासून जवाहरलाल नेहरूंचं कम्युनिझम प्रेम सुद्धा समाजवादी होते, सोशलिस्ट विचाराचे होते. तर त्या काळात आपल्याकडे सोशलिस्ट संदेश देणाऱ्या सिनेमांची खूप मोठी लाट आली चालू दिसतं. मदर इंडिया सारखा सिनेमा असेल, राज कपूरच्या मूवीज असतील, हे सगळे डाव्या विचारण्याचे लोक होते. के अब्बास होते ज्यांनी सात हिंदुस्थानीचा सिनेमा बनवला होता. तर एक समाजवादाचा खूप मोठा पगडा नेहरू असेपर्यंत आपल्या सिनेमावर होत असतो. कारण का, आता नेहरू सत्तेमध्ये होते आणि हे असंही नाही की यातले सगळेजण फार समाजवादी विचारांनी भारलेले होते. ओके. भरपूर लोक संधी साधू पण होते ज्यांना काही देणं घेणं नव्हतं गरीब लोकांची किंवा समाजातल्या खालच्या आर्थिक वर्गातील लोकांची. पण ते चालू आहे म्हणून त्याला मार्केट आहे ना, आता आपण करूयात. मग त्याला एक फार मस्त मी मध्ये शब्द ऐकला होता की पॉप सोशलिझम असा एक शब्द होता. सिनेमा तो फार दिलाय. म्हणजे गरीब माणूस नेहमी चांगला असतो असायचा आपल्या सिनेमात, आणि श्रीमंत माणूस हा नेहमी दुष्ट वाईट असायचा. लव्ह स्टोरी मधला विलन कोण, तर मुलीचा श्रीमंत बाप. एखाद्या ऍक्शन मूवी मधला कोण असायचा, एखादा उद्योगपती असायचा. म्हणजे आपण एका विशिष्ट वर्गाचं विलिनिफिकेशन केलेलंच आहे त्या काळामध्ये. म्हणजे श्रीमंत लोक वाईट आणि गरीब लोक चांगली असं एक प्रचंड मोठं सरसकटीकरण त्या काळात पण आपल्याकडे 90च्या दशकामध्ये डोळी पांगळी श्रीमंती आणि ते आपल्याकडे आहे, झालं तर सिनेमानं केलंय. पण त्याचा खूप ऑब्जेक्शन घेतलं जातं. म्हणजे असंच एक ऑब्जेक्शन म्हणजे मराठी सिनेमामध्ये मराठा समाजाचं खूप विलिनिफिकेशन झालंय. आपल्या सिनेमातला खूप मोठ्या प्रमाणात विलन हा पाटील देशमुख, सहकार सम्राट असायचा, साखर कारखाना चालवणार असायचा, सरपंच असायचा गावचा. हिंदी सिनेमात ठाकूर आडनावाचे तुम्हाला हजारो विलन सापडतात. तर आता तुम्ही याच्याकडे कसं बघता, ते फार मनोरंजन पद्धतीने केलेले सिनेमे होते, मेन स्ट्रीम सिनेमे होते, म्हणून त्याच्याकडे फारसं त्याच्याकडे कोणाचं लक्ष जात नाही. पण मला वाटतं एक प्रकारचा चॉकलेटच्या रॅपर मधला प्रोपोगंडाच होता. पण त्यातून असा सरसकट द्वेष भले पसरवला गेला नसेल एखादा समूहाविरुद्ध पूर्णच्या पूर्ण.
कारण आपले हिरो पण उच्चवर्णीयच होते सिनेमात, हा. असं बघाल तुम्ही सुरुवातीच्या काळात. पण विलन पण उच्चवर्णीच असायचे, सावकार असायचा, हे असायचे. तर ते तसं होतच आपल्याकडे पहिल्यापासून. त्यामुळं असं कोणाला एकाला सिंगल आउट करणं अवघड आहे. ही परंपरा फार पहिल्यापासून चालू आहे आपल्याकडे. पण त्याचं हे बऱ्यापैकी त्याची काय म्हणायचं इंटेन्सिटी त्याची खूप जास्त प्रमाणात वाढली असं मला व्यक्तिशः वाटतं. तसं वाटतं का पण? हो, आता ते म्हणजे फारच आता खूपच झाले. म्हणजे तो असा एक मुख्य उद्देश असल्यासारखं झालाय की म्हणजे मुख्य उद्देश. प्रोपगंडा मला वाटतं इज द आधी, प्राइम ऑब्जेक्टिव्ह. विलन कोणाला ठरवायचा अगोदर त्याचा विचार केला जातो, त्याच्यावरती बहुतेक सिनेमाची स्क्रिप्ट तसं होतं ते केली जाते. असं होत असावं सध्या, असं मला वाटतं. एकदम शक्यता की तीव्रता खूप वाढली आता. डायरेक्ट नावं घेतली जातात कोणाचं. तुम्ही ट्रेलर जरी बघितलेत केरला फाईलचे, केरला स्टोरीचे किंवा त्यांचे, तर तुम्हाला कळेल की कोणाला त्यांना विलन म्हणायचं. डायरेक्ट एका अख्ख्या समूहाचं सरसकटीकरण त्यात. कारण त्याच्यात असं जे म्हटलं जातं, आणि की आता उदाहरणार्थ काश्मीर फाईल्स, तर काश्मीर फाईल्स मध्ये ते चित्रण होतं, त्याच्याबद्दल बरीच उलटसुलट खूप तो सिनेमा खूप हिट पण झाला, कमर्शियली तो सक्सेसफुल सिनेमा ठरला. तर त्याच्याबद्दल बोलताना असं म्हटलं गेलं की हा विषय तुम्हाला घेऊन समजा काही स्टोरी मांडायची असेल तर तसं विनोद चोप्राने पण फिल्म केलेली आहे. मला वाटतं शिकारा त्याचं, त्या फिल्मचं नाव होतं, आय थिंक शिकाराच ना मला वाटतं. त्या सिनेमात सुद्धा काश्मीरच्या पंडितांचा त्यांनी प्रश्न मांडलेला होता विस्थापनाचा. पण त्याच्यात तुम्हाला असं निर्माण होत नाही हेट्रेड एखाद्या समुदायाविषयी सार्वत्रिक. हा त्यातला एक मोठा प्लस पॉईंट होता, वेळेस इथे तसं होत नाही. त्यामुळे मला हा एक खूप मुद्दा अधोरेखित करावासा वाटतो की एक अजून एक असा एक मुद्दा वाटतो ना की काश्मीर फाईल्स म्हणजे दाखवलंय की काश्मीरी पंडित झालेला, तो मुद्दा पूर्णपणे नाकारून मदत करण्यासारखं आहे की असं काही झालंच नाही किंवा ते मला मान्य आहे. केरळ स्टोरी म्हणजे दाखवलं तुम्ही त्याचं प्रमाण त्याचं कमी जास्त असू शकतं, त्यांनी प्रमाणात खूप, पण तुम्ही ते मुद्दे तुम्ही सरसकट नाकारू नयेत असं मला वाटतं की ज्या सिनेमातून जे मुद्दे मांडले ते सरसकट नाकारणं पण तितकंच चुकीचं आहे जितकं त्या सिनेमातला सरसकटीकरणाचा प्रोपगंडा स्वीकार. पण तोच मला फरक वाटतो की एखादा मेसेज देणारा सिनेमा आणि प्रॉपगंडा करणारा सिनेमा याच्यामधला, की ती घटना झाली, त्याला म्हणजे ते इतिहास आहे त्याच्यात, आणि तर ती घटना झाली आणि ती दुर्दैवी घटना होती इथपर्यंत सांगणारा एक सिनेमा असू शकतो. आणि दुसरी हा जसा सिनेमा होता काश्मीर फाईल्स, तर तुम्ही ती घटना झाली पण त्यातला तुम्ही खूप हिंसक दृश्य दाखवून त्याच्यावरती फोकस करून तुम्ही त्या भावना वेगळ्या लोकांच्या मनात कुठल्या तरी निर्माण करायचा प्रयत्न करताय का? ती घटना होती ती दुर्दैवीच होती, पण त्याच्या पुढे आता काय करायचं, रिॲक्ट कसं करायचं लोकांनी, हे तुम्ही वेगळ्या अँगलनी दाखवायचा प्रयत्न करताय का? ह्याच्यावरती तो प्रॉपगंडा सिनेमा आहे का तो एक इतिहास सांगणारा सिनेमा आहे, घटनेची नोंद घेणारा सिनेमा आहे, हे ठरतं. त्यात माझा एक पॉइंट असा आहे ना की आपल्या देशात ना अशी कॉमन मिनिमम हिस्ट्री नावाचा प्रकार नाही आपल्या देशात. म्हणजे इतिहासाची घटना घे, त्याकडे बघायचा, प्रत्येक समूहाचा दृष्टिकोन वेगळा आहे. म्हणजे तू समजा भीमा कोरेगावचं युद्धाचं प्रकार, त्या युद्धावर तू प्रत्येक जातीतल्या माणसाचं वेगळं प्रत्येकाचं ओपिनियन वेगळं. म्हणजे आपल्याकडं म्हणजे तो ज्ञानचा वासेपूरमध्ये डायलॉग आहे की यहाँ हर एक के दिमाग में अपनी अपनी पिक्चर चल रही है, तसा यहाँ के हर एक के दिमाग में एक अपनी अलग हिस्ट्री चल रही है. जर ज्या देशात कॉमन मिनिमम हिस्ट्रीच नाहीये, तू महात्मा गांधी वेगवेगळ्या लोकांची मतं विचार, तुला प्रत्येक जातीच्या, प्रत्येक धर्माच्या माणसाचं, प्रत्येक आर्थिक समूहाच्या माणसाचं वेगळं मत ऐकायला. तर अशा देशात प्रोपगंडा सिनेमासाठी खूप सुपीक जमीन आहे. कारण बेसिकली इतिहासात एकमतच नाही. इतिहासाचा मुद्दा जो की आपलं एकमतच नाही की आमचा इतिहास काय, बाकी देशांमध्ये काय की एकमत आहे आमचा इतिहास असा 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 असा. आपल्याकडे एकमत नाही. आपण पानिपत युद्धाकडे आपले बघायचे दृष्टिकोन वेगळे आहेत प्रत्येकाचे, आपले स्वातंत्र्य लढ्याकडे बघण्याचे प्रत्येकाचे दृष्टिकोन वेगळे आहेत, आपले ऐतिहासिक पुरुषांकडे बघण्याचे आपले दृष्टिकोन प्रचंड वेगवेगळे आहेत. म्हणजे आंबेडकर असतील, सावरकर असतील, महात्मा गांधी असतील, त्यांच्याकडे बघणारे अनेक दृष्टिकोन आहेत. त्याच्यात जातीचा, धर्माच्या एक जो ओझं असतं त्याचं एक मोठा वाटा आहे. जे कॉमन मिनिमम हिस्ट्री नसणे आपल्यासाठी खूप धोकादायक आहे. कारण समजा मी म्हटलं हा सिनेमा इतिहास कुठे आहे, तर तुम्हाला इतिहास असाच आहे. कारण मी इतिहासाकडे असंच बघतो बाबा की मुभा बाकी बाहेरच्या देशात नाही अशी, आपल्याकडेच आहे मुभा, फक्त की प्रत्येक जण हिस्ट्री, ऐतिहासिक घटनेकडे, महापुरुषांकडे वेगळ्या चष्म्याने बघतोय. आपल्या वेगळ्या चष्म्याने बघतोय हे बरोबर आहे, पण त्याचं चित्रण करताना मगाशी जसं गंधर्व म्हणाला ते मला थोडं महत्वाचं वाटतं की ते चित्रण करताना त्यांना ठरवून नायक किंवा खलनायक केलं जाणं
आणि त्या घटनेबद्दल ती घटना दुर्दैवी जरी असली तरी त्याचं भांडवल केलं जाणं हे, आणि हे बरेच समूह करतात. म्हणजे प्रत्येकच समूहाला कदाचित भारतामध्ये असं वाटतं की आपण विक्टिम होतो, आपण विक्टिम. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे त्यामुळे ह्याच्याकडे तुम्ही विक्टिम आहात आणि हा समूह विक्टिम बनवले समाजाने, तो तुम्हाला ह्यांनी विक्टिम केलेला आहे हे इतकं स्ट्रॉंगली मनामध्ये बसवून दिलेलं आहे म्हणा, किंवा बसलेलं आहे की त्याच्यामुळे ही सगळी अडचण मला वाटतं निर्माण होते. मला असं वाटतं की प्रोपगंडा सिनेमाबद्दल बोलताना काही असे एलिमेंट्स वाटतात का की ज्याच्यामुळे तो अधिक इफेक्टिव्हली हे केला जातो. म्हणजे उदाहरणार्थ विशिष्ट प्रकारचं व्हिज्युअल ट्रीटमेंट किंवा साऊंड किंवा काही विशिष्ट अभिनेत्यांचं कास्टिंग, असे काही मुद्दे येतात का डोळ्यासमोर की ज्याच्यामुळे तो अधिकाधिक जास्त शार्प होत जातो आणि इफेक्टिव्ह होत जातो. एकदम व्हिज्युअल ट्रीटमेंटचा मुद्दा मला वाटतं वेशभूषा, विलनची वेशभूषा जी असते ती फार महत्त्वाची असते. म्हणजे आता मला आठवतं की तानाजी पिक्चर, तानाजीमध्ये त्यांनी हे दाखवलं होतं, तो हिंदू आहे, हो, राजपूत आहे विलन, हो, तो शिवाजी सैफ अली खान वेशभूषा पूर्ण त्याने हे केलेली, एकदम मुस्लिम सारखी असं होतं. म्हणजे वेशभूषा असेल, डायलॉग्स असतील. बरोबर बरोबर. जे धुरंधर मध्ये फार त्यांनी स्मार्टली डायलॉगचं हत्यार वापरले. डायलॉग्स खूप स्मार्ट आहेत. हो, डायलॉग मधून ते खूप दिसतात. हा, तर हे नक्कीच सिनेमात तंत्राचा योग्य वापर करणं म्हणजे शेवटी हेच आहे. म्हणजे शेवटी तेच आहे. तुम्ही गेटअप काय देताय, डायलॉग काय देताय त्याला, बरोबर आहे, तुम्ही त्याला बॅकग्राऊंड बीजीएम काय देताय, बरोबर आहे, त्याच्या एंट्रीच्या काय बीजीएम वाचतं, बरोबर आहे, वगैरे फार महत्वाचे फॅक्टर असतात त्याच्यामध्ये सगळे. बरोबर आहे. तो डायलॉगचं, धुरंधरचं नक्कीच असे काही डायलॉग होते जे काही निर्णय जस्टिफाय करणारे एक त्यातनं प्रयत्न. उत्तम वाटत की सगळे ते लग्न चालू असतं रणवीर सिंगचं आणि सगळे टेबलवर बसले असतात आणि अर्जुन रामपालचं पात्र म्हणतं, जर माझ्या देशात घडलं असं 26/11 का तुम्ही एकाला जीवन सोडलं असतं, पण यांच्या सरकारने काहीच केलं. असा डायलॉग आहे. म्हणजे सगळ्यांना माहिती तो डायलॉग काँग्रेस सरकार, काँग्रेसच्या विरुद्ध आहे. सो इट हॅपन्स. म्हणजे त्याच्यातलं मला धोका असा वाटतो व्यक्तिशः की तुम्ही जेव्हा 2-2.5 तासांच्या सिनेमामधून काहीतरी एकदम पटकन बोलून जाता आणि जी ऍक्च्युअल हिस्ट्री असते ती बऱ्यापैकी कॉम्प्लेक्स असते आणि ग्राउंडवरची रियालिटी ही इतकी वेगळी असते. त्याच्याबद्दल म्हणजे मला हे फाळणीबद्दल नेहमी वाटतं. भारताची फाळणी हा इतका कॉन्ट्रोवर्शियल विषय कायमच राहिलेला आहे. आता समजा फाळणीवरचं आपण उपलब्ध साहित्य बघितलं तर ते हजारो लक्षावधी पानं लिहिली गेली आतापर्यंत फाळणीवरती. आणि फाळणीवरती जे अभ्यासक लोक आहेत, सोशिओलॉजिकल आणि राजकीय अभ्यासक, त्यांचं सुद्धा एकमत नसतं. त्यांच्यात पण हे देयर इज नो कॉमन मिनिमम. नाही, पण माझा मुद्दा असा की तसं असताना सुद्धा तुम्ही सिनेमात मात्र धाडदिशी एक काहीतरी दाखवून मोकळा होता. हा फार प्रॉब्लेमचा भाग आहे. म्हणजे आपल्याकडे मला एक धोका असा वाटतो सिनेमाच्या बाबतीमध्ये की इतिहास हा सिनेमातनं शिकायचा नसतो खरं तर. हे थोडं आपण विसरत चाललेलो आहोत. इतिहास शिकण्याकरता तुम्हाला बैठक मारून 50 पुस्तकं वाचायला लागतात, लोकांची चर्चा करायला लागते, लोकांचे लिव्ड एक्सपिरियन्सेस बघायला लागतात. तर त्याला थोडा आता फाटा मिळतोय. हा मला एक त्यातला मला वाटतं कमर्शियल सिनेमाचीच मर्यादा आहे ती. की तुम्हाला लोकांना सहज पचेल असा मेसेज द्यायचा असतो. तुम्ही फार डीप आणि कॉम्प्लेक्स म्हणत गेला तर तो मेन स्ट्रीम सिनेमाच राहणार नाही, डॉक्युमेंटरी होईल काहीतरी. मला वाटतं की प्रॉपगंडा सिनेमाच्या द्वारे एखाद्या थेअरीला पुरावा तयार करायचा एक प्रयत्न वाटतो तो, की वेगवेगळ्या थेअरीज असतात एखाद्या घटनेबद्दल आणि काहींना पुरावे नसतात किंवा ते पुरावे आता मिळू शकत नाहीत, तर मग त्याच्यावर तसा प्रकारचा सिनेमा करून तोच एक पुरावा म्हणून सादर केला जातो की मग पुढच्या लोक त्यालाच लक्षात ठेवतात की ह्याच्यात दाखवलं होतं, बरोबर, तर ते तसंच असणार अशा टाईपचं. आणि व्हिज्युअलचा इम्पॅक्ट प्रचंड असतो, खूप असतो. व्हिज्युअलच्या सांगितलंय ना, तुम्ही व्हिज्युअल नाही विसरू शकत. सॉरी, व्हिज्युअलच्या ह्याच्यावर तू मगाशी जो प्रश्न विचारलास की कुठले एलिमेंट ट्रीटमेंट वापरले जातात, तर हा प्रॉपगंडा सिनेमाचा खूप जुना एक जे जुने उदाहरण नेहमी जेव्हा सिनेमा शिकवतात तेव्हा दिलं जातं की ट्रायम्फ ऑफ द विल नावाचा एक डॉक्युमेंटरी फिल्म होती. तर ती 1935 सालची होती, जर्मनीमध्ये गेलेली, आणि ती फक्त एक रॅली होती हिटलरची, जी ते येतात जर्मनीमध्ये परत आणि सगळे ते नाझी सैन्य वगैरे तिकडे, आणि त्यांची रॅली आहे आणि काही भाषण आहेत त्याच्यात. तर ती फक्त डॉक्युमेंटरी ची शूट केलेली आहे म्हणजे. आणि पण त्या सिम्पल डॉक्युमेंटरी मध्ये सुद्धा कसे त्यांनी व्हिज्युअल एलिमेंट्स वापरले की जेणेकरून ते एक प्रॉपगंडा तयार झाला. तर त्याची उदाहरणं खूप भारी आहेत की त्याच्यातनं जेव्हा जेव्हा हिटलरचं भाषण आहे किंवा इतर लोकांची भाषण आहेत तर ती नेहमी अशी लो अँगलने घेतलेली आहेत
याचं खालून Oh, वरती okay. दिसतं. ओके. तर त्याच्यातून असा एक मेसेज जातो की लार्जर दॅन लाईफ किंवा एक अशी भारदस्त व्यक्ती बोलते आपल्याशी, राईट. असा एक त्याचा गॉड लाईक त्याला हा. एक हे मिळतं असं हा. लो अँगलनी घेतल्यानंतर. आणि गंमत म्हणजे तेव्हाचे कॅमेरे फार काही ऍडव्हान्स नव्हते, तर त्यांनी खड्डे वगैरे खोदून ते खालनं कॅमेरे घेतलेत. म्हणजे असेच काही सहज लो अँगल लावला असं नाहीये ते खूप इंटेन्शनली केलेलं आहे की ते खड्डे खोदून त्यांनी ते कॅमेरे बसवले खालती सो दॅट तशी ती इमेज दिसेल. ओके. नंतर मॉब सीन्सचा खूप मोठा वापर आहे. लाखो लोकांचा मॉब दिसतो. हा कॅमेरामध्ये दिसतो कॅमेरामध्ये मोठा दिसतो. मॉब. हा म्हणजे त्याचं पण शिस्तबद्ध मॉब. हा त्याच्यात पण असं आहे की ते स्टॅटिक कॅमेरे नाहीयेत. म्हणजे तोपर्यंत असं होतं की असं साधारण एक कुठेतरी ते कॅमेरा फिक्स केला आणि तसं मध्ये चाललीये रॅली चाललीये ते दाखवतात. तर हे नेहमी मुव्हिंग कॅमेरे वापरलेले आहेत. म्हणजे त्यात त्यांनी ते ट्रॅक्स आणि हे सगळे वापरले जे तेव्हा एखाद्या डॉक्युमेंटरी शूट करण्यासाठी एवढं कोणी करत नव्हतं, किंवा एलिव्हेटर्स वापरले किंवा सतत तो डायनामिक ठेवलाय जेणेकरून ते म्हणजे ते आता ती जर का युट्यूबवर आहेत ते फिल्म ती बघितली तर असं काहीतरी ऍक्शन थ्रिलर काहीतरी बघितल्यासारखा फील येतो. तर हा एक मुद्दा झाला. नंतर त्यात त्यांनी काहीतरी एक लेन्स विशिष्ट प्रकारच्या वापरल्या ज्याच्यानी तो खूप असा कम्प्रेस्ड मॉब वाटतो. म्हणजे तो खूप मोठा मॉब आहे पण तो असा खूप एका कम्प्रेस्ड त्याचं व्हिजन दिसतं जेणेकरून हे सगळे आम्ही एकत्र आहोत आणि एक असं होमोजेनियस त्याला तो फील येण्यासाठी तर ते तसं दिसतं. तर हे खूप असे त्यांनी आणि त्याला असं मास्टरपीस म्हणलं जातं प्रोपगंडाचे की जे नंतर लोकांनी खूप वापरले. त्यामुळे तू आता आपले सुद्धा सिनेमे बायोपिक्स वगैरे तू बघितले ना त्यात खूप असे लो अँगल शॉट्स असतात ते जे तो प्रोटॅगनिस्ट ज्याच्यावर बायोपिक आहे की ते एक मोठी एक मसिहा टाईप ते इमेज येण्यासाठी. आणि बहुतेक असं पण मला आता आठवत नाही पण असं पण काहीतरी आहे की हिटलरची एंट्री अशी काहीतरी विमानातून तो उतरतोय खाली वगैरे असं जसं एखादा देव आकाशातून आल्यासारखी अशी पण काहीतरी केली असं मी त्याच्यात किंवा दुसऱ्या कुठल्या तरी फिल्म मध्ये. तर असं ते फार एलिमेंट्स वापरले जातात. आणि बॅकग्राऊंड म्युझिक किंवा हे तर आहेच की ते असं ऍड्रेनालाईन रश साठी आपण धुरंधर मध्ये वगैरे पण बघितलं की ते तसे वापरले जातात. आणि हिटलरनं जेव्हा वापरत होता तंत्र तेव्हा स्टॅलिननं पण ते फार प्रभावीपणे वापरलं रशियामध्ये. ते म्हणजे बॅटल ऑफ पोटॅनिक अशी नावाची त्यांची फिल्म आहे ती फॉर आयडियल प्रोपोगंडा फिल्म मानली. फिक्शन फिल्म आहे ती पूर्ण. हे तर डॉक्युमेंटरी आहे हिटलरची. ती फिल्म आपल्याकडे प्रत्येक भारतामध्ये पण भारतातले बहुतेक फिल्म फेस्टिवल अरेंज करणारे किंवा फिल्म अवेअरनेस करणारे बहुतेक लोक डावे विचारचे असल्यामुळे ती फिल्म आपल्याकडे इतक्या वेळा दाखवली गेली आतापर्यंत. बॅटल ऑफ पोटॅनिक या अर्थाचं काहीतरी नाव. आणि कम्युनिस्ट लोकांनी पण प्रोपोगंडा फिल्मचा प्रचंड अतिशय योग्य वापर केलाय. कारण डाव्या विचारकांकडे लेखक दिग्दर्शक नेहमीच होते. त्यांच्याकडे सुकाळ आहे एकदम म्हणजे लेखक दिग्दर्शकांचा. जे उजव्यांकडे फार त्याचा अनुशेष असं म्हणलं जायचं आतापर्यंत. डाव्यांकडे ते फार पहिल्यापासून होते आणि ते फार स्मार्टली प्रोपोगंडा युज करायचे. तो रशियन कम्युनिस्ट हे अजून दुसरं उदाहरण आहे की त्यांनी कम्युनिझमचा प्रसार करण्यासाठी सिनेमाचा कसा वापर केला. मगाशी आपण बोलत असताना तू मला वाटतं एक उदाहरण वेशभूषेबद्दल आपण बोललो. मला एक त्याच्यावर एक प्रश्न असा ट्रिगर झाला. हिस्टॉरिकल जी पात्र असतात त्यांना वेगळ्या प्रकारे दाखवणं याच्यावरनं पण खूप चर्चा आपल्याकडे होते. विशेषतः संजय बन्साळीच्या फिल्म्स बाबत ही चर्चा खूप झालेली आहे. म्हणजे त्याचा बाजीराव मस्तानी जो आला होता त्याच्यात बाजीराव पेशवे त्यांचा डान्स सिक्वेन्स किंवा त्याचं अजून पण काही अशी त्याचं चित्रण त्याच्याबद्दल बरेच झाले. नंतर मला वाटतं पद्मावत मध्ये पण इनफॅक्ट म्हणजे अल्लाउद्दीन खिल्जीचा कॅरेक्टर सुद्धा तो पण नाचबीज करतो. तर मला स्वतःला त्याच्याबाबत थोडे रिझर्वेशन्स आहेत खरं सांगायचं तर. हिस्टॉरिकल पात्रांना तुम्ही ते गाणं काढलं अगेन छावा. तर मला स्वतःला त्याबद्दल थोडंसं रिझर्वेशन वाटतं की तुम्ही हिस्टॉरिकल कॅरेक्टर्सना की जी तुम्हाला कोणतरी एक किंग म्हणून डोळ्यासमोर आहेत इट इज हायली अनलायकली की तो त्याने कधी नाच केला असेल आणि जरी त्यांनी कधी खासगीत केलं असेल तर त्याच्यात तुम्ही तो भाग दाखवायचा का. म्हणजे हा पण एक प्रश्न पडतो. आय सिन्सिअरली बिलीव्ह की थोडीशी त्याच्या बाबतीत काळजी घेतली पाहिजे. पण त्याला क्रिएटिव्ह फ्रीडमच्या अंडर मान्यता देणारे पण लोक आहेत. संजय बन्साळीला विशेषतः असं म्हणतात की काय हरकत आहे. सो ते पुढे होईल काय आता पुढे नाही होणार. 2015, 2017, 2018 झालंय. संभाजीचं लेटेस्ट होतं ते काढलंच नाही. मला नाही वाटतं पुढे आपल्याला ऐतिहासिक पात्र कुठली नाचताना दिसेल.
लोकांची खूप बारीक नजर आहे, त्याच्यामुळे वाद होतात आणि नुकसान पण होऊ शकतं, पब्लिसिटी होते आता. आणि कदाचित संजय वंसाईनेच फक्त मला वाटतं केलंय ते खरं तर जास्त. त्यामुळे आता तो आणि त्याच्यावर जे काही प्रोटेस्ट झाले हो. त्यातनं तो आता बहुतेक करणार नाही पुढे, असं आपल्याला म्हणता येईल. प्रोपॅगंडा मूवीचं जे अर्थकारण, सिनेमाचं अर्थकारण हा एक मोठा विषय आहे. तर प्रोपॅगंडा मूवीचं अर्थकारण माझ्या मते हा एक स्वतंत्र विषय असावा आणि तो त्या वेळेच्या रेजिमनुसार अमुक त्या सिनेमांना फंडिंग उपलब्ध होत जाणं असं होत असावं. याच्याबद्दल काही बोलता येईल का आपल्याला? हो, नक्कीच. म्हणजे एकदा तुम्हाला कळलं की केरळ स्टोरी चालते, काश्मीर फाईल सीट होतोय, तर आपलं इंडस्ट्रीचं कसं असतं, एक ट्रेंड्स वगैरे सगळे त्यालाच फॉलो करतात. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की भगत सिंग वर 4 सिनेमा होते, मध्ये पोलिसांच्या सिनेमाची लाट आली होती, म्हणजे हॉरर कॉमेडीची लाट आली होती. ते ट्रेंड्स असतात, ते ब्लाइंडली फॉलो केले जातात. तर एकदा जेव्हा प्रोड्युसर्सला कळतं की हे असे सिनेमे चालतायत, तर मग सगळे त्या प्रकारचे सिनेमे बनवायला लागतात. त्याला डायरेक्ट फंडिंग होतं की नाही याची मला कल्पना नाही, पण एकदा मार्केटमधले चलनी नाणे म्हणले की ते त्या प्रकारच्या सिनेमांची लाट यायला लागतात मार्केटची गणितं सांभाळण्यासाठी. आणि त्यांचा पोटेन्शियल ऑडियन्स त्यांना माहित असतो की माझा पोटेन्शियल ऑडियन्स कोण आहे. आणि 2-3 सिनेमाच्या बाबतीमध्ये असं झालं आतापर्यंत की राजकीय पक्ष सिनेमा चालवायला ऑनफिल्ड उतरलेत. असं काश्मीर फाईल्सच्या बाबतीत घडलं, हो असं घडलं, केरळ स्टोरीच्या बाबतीत घडलं की लोकांना बस घेऊन सोसायटीमध्ये येऊन बायका थिएटर ऑलरेडी बुक केलेलं असायचं आणि तो सिनेमा दाखवला जायचा. तर राजकीय पक्ष सिनेमा चालवायला उतरलेत ऑन ग्राउंड, हे असं फार रेअर दृश्य आपल्याकडे गेल्या काही वर्षात घडलेलं आहे. तर ही आर्थिक बाजू आहेच त्याची, म्हणजे की जर एखाद्या राजकीय पक्षाने सिनेमा चालवायची जबाबदारी उचलली आहे तर मग प्रोड्युसरला काय चिंता आहे, प्रोड्युसरची तर बेकरी झाली. आणि हे माझ्या मते हे आता खूप फ्रिक्वेंटली आणि मोठ्या प्रमाणात होत आहे. निदान आधीच्या टप्प्यामध्ये असं होत नव्हतं, असा इंटरफेरन्स कोणाचा नव्हता, मला तरी माहित नाही. म्हणजे तुम्ही फिल्म असतील समजा समाजवादाने प्रभावित झालेल्या, पण असं कधी त्याचं सरकार फिल्म चालवायला उतरले ग्राउंड असं कधीच नाही झालं. बरोबर आहे. आपण मला वाटतं आपण मेनली राजकीय प्रोपगंडा सिनेमा, पण मला वाटतं असं जनरलीच वेगवेगळ्या टाईपचे प्रोपगंडा सिनेमे असतात. अगदी मला उदाहरणार्थ वाटतं की इतके सिनेमे आहेत की म्हणजे जे आपले मोठे बॅनर्स आहेत, यशराज फिल्म्स म्हणून धर्मा किंवा ह्यांनी, या लोकांनी एक कॅपिटलिझमचा प्रोपगंडा फिल्म्स खूप केल्या असं मला वाटतं, कुठल्याही मोठ्या लोकांनी, की मटेरियलिस्टिक आयुष्य म्हणजे खरं आयुष्य, किंवा ते लोकांनी त्याची स्वप्न बघावीत त्या तशा टाईपच्या आयुष्याची. म्हणजे जसं आपण मगाशी म्हणलं की सुरुवातीच्या ज्या सोशलिस्ट वाल्या फिल्म्स होत्या ज्याच्यात पैसा ही खूप वाईट गोष्ट आहे असं त्या टाईपचं होतं, तसं आता हे उलट झालेत. ते टेबल्स हॅव टर्न्ड आणि आता तुमच्याकडे पैसे म्हणजे त्यातलं गरीब पात्रच दाखवतात, त्याच्या सुद्धा बांद्र्याला सी फेसिंग काहीतरी अपार्टमेंट असते. तर असं असणं म्हणजेच खरं आयुष्य किंवा अशी स्वप्न लोकांना दाखवणं, हे सुद्धा एका कुठल्या तरी त्या कॅपिटलिस्टिक आयडिओलॉजीचा प्रोपगंडाच आहे असं मला वाटतं. त्यामुळे मला थोडा मतभेद आहे माझा. मला वाटतं एवढं वेल थॉट प्रोसेस त्याच्या मागे असेल, कारण या लोकांना मला वाटतं तेवढं कळत असेल. ते ज्या लोकांनी सिनेमा बनवलेत ते सगळे साऊथ बॉम्बे बॉर्न लोक आहेत, त्यांनी तेच जग बघितले आजूबाजूला, त्यांनी दुसरं जगच त्यांना माहित नाही. त्यांनी जे बघितलं त्यांनी सिनेमातून दाखवलं, त्यांच्या आयुष्याचा भागच आहे तो. म्हणजे त्यांनी असं डोक्यात ठेवून नाही केलं की आपण गरीब माणसाला कमी आणि श्रीमंत माणसाला, असं वेल थॉट प्रोसेस नसेल असं मला वाटतं. त्यांनी आता सूरज बडजात असेल, आदित्य चोप्रा असेल किंवा करण जोहर असेल, त्यांनी जगच नाही बघितलेलं बाहेरचं. त्याला अनुराग कश्यप ट्रायल रूम इफेक्ट नावाचा शब्द वापरतो, की त्यांना जगच माहित नाही. त्यांनी तुम्ही अपेक्षा कशी ठेवता त्यांच्याकडून की त्यांनी खेड्यात जाऊन सिनेमा बनवावा, त्यांनी जगच ते बघितले की हे खूप श्रीमंत लोकांचं जग आहे. म्हणजे आता दिल चाहता आहे, ज्यावेळी आता स्वतः समाजवादी विचाराकडे झुकलेले, त्यांचे मुलं श्रीमंत लोकांचे सिनेमे काढतायत, झोया झाली काय फराना, कारण त्यांना माहिती की, आणि त्या वर्गाचे पण स्वतःचे काही प्रॉब्लेम्स आहेत, त्या वर्गाचे पण स्वतःच्या स्टोरीज आहेत, ते मार्केट काय अजून कॅपिटलाइज झालं. म्हणजे हा चांगला मुद्दा आहे खरं. जावेद अख्तर आणि त्यांची मुलं, म्हणजे त्यांच्या स्टोरीजमध्ये आपण बघितलं ना, झोया अख्तर किंवा फरहान अख्तर, प्रोग्रेसिव्ह विचार खूप दिसतात तुम्हाला. पण प्रोग्रेसिव्ह विचार असला तरी सुद्धा असे काही मूलभूत स्वरूपाचा डिबेट डिस्कशन असं काही त्याच्यात तुम्हाला होताना दिसत नाही, जे कदाचित तुम्हाला काही प्रमाणामध्ये म्हणतोय मी, कदाचित अनुराग कश्यप किंवा दिबाकर बॅनर्जी सारख्या फिल्ममध्ये काहीतरी दिसू शकतं. तसे एलिमेंट्स अजिबातच नसतात. पण मग मला दुसरं असं म्हणायचं आहे की हा डिबेट खरं इंटरेस्टिंग आहे. उलट्या अंगाने बघायला गेलं तर मग असं पण म्हणता येईल, असं कोणी म्हणू शकेल की जेव्हा अनुराग कश्यप फिल्म्स करतो
त्यावेळेला तो तसा डार्क प्रोपगंडा करत असतो. म्हणजे जसं करण जोहर जेव्हा साऊथ बॉम्बेचं लाईफच खरं इंटरेस्टिंग लाईफ आहे आणि तेच सगळ्यांनी जगावं असं दाखवतो, तसं अनुराग कश्यपचा उद्देश हा कदाचित मग असा आहे का की डार्क साइडच फक्त बघा. म्हणजे अनुराग कश्यप कधी एखादी अपवाद आहे, म्हणजे मनमर्जीसारखा अपवाद आपल्याला म्हणता येतो अनुराग कश्यपच्या बाबतीत, पण सहसा असं फारसं होत नाही की त्यांनी वेगळं काहीतरी जग हे केलेलं आहे, वेगळ्या प्रकारचं दाखवलं. करण जोहर म्हणतो ना, करण जोहर त्यांची टीका करताना असं म्हणतो की हे लोक आरामनगरमध्ये राहतात, जो मुंबईचा सगळ्यात पॉश एरिया आहे, रोज जगातली सगळ्यात महागडी स्कॉच पितात आणि गरिबीचं उद्धतीकरण करणारे सिनेमे तुम्ही बनवताय. तुम्ही हे तुमच्या कुठल्या याच्यात बसते, विरोधाभास नाही का असं करण जोहर पण उदात्तीकरण असं नाही मला म्हणायचं. खरं असं जग दाखवतात की जगात ते राहत पण नाही येत आता, असं ते राहत नाहीये, त्याची स्टोरीज तशा असतात. पण तू मगाशी जे म्हणलास की ते असं मुद्दामून ठरवून काही करत नसतील, तर मला तेच वाटतं की एका पॉइंट नंतर जेव्हा समाज तो प्रॉपगंडा स्वीकारलेलाच असतो, म्हणजे ह्या काही मे बी 20-30 वर्षापूर्वी ही डिबेट झाली असते की मटेरियलिस्टिक आयुष्य म्हणजे चांगलं का नॉन मटेरियलिस्टिक आयुष्य चांगलं, पण आता आपण जे काही 1990 नंतर आपण जे काही आयुष्य किंवा लाईफस्टाईल स्वीकारली आहे त्यात हे आता ऑलरेडी आपल्या खूप मूलभूत भाग झालेला आहे की मटेरियलिस्टिक आयुष्य हे चांगली गोष्ट आहे. म्हणजे त्याला आता आपण यशाचं एक निकष म्हणून त्यालाच मानतो की किती पैसे तुमच्याकडे आहेत. मग तेव्हा मला असं वाटतं काय वेगळा विचार नाही करावा लागत. मग तेव्हा तुम्ही ऑलरेडी जे लोकांच्या मनात आहे त्याच निकषांवरती तुम्ही सिनेमे बनवता, पण तुम्ही बेसिकली ते एक बिलीफ तुम्ही रेटताय अजून, की ते लोकांना अजून व्हॅलिडेशन देताय की हो म्हणजे तुम्हाला जे वाटतं की यशस्वी असणं म्हणजे काय, तेच आमचा नायक कसं आता यशस्वी होतोय हे बघा, असं ते मला वाटतं की तेच तुम्ही मग पुन्हा त्याला व्हॅलिडेशन देत राहता त्याच बिलीफ सिस्टीमला. पण तो म्हणून त्याला मे बी आता प्रॉपगंडा म्हणू नाही शकत, कारण ते ऑलरेडी आपण ऍक्सेप्ट केलेली आहे. मे बी काही वर्षानंतर आता ज्याला आपण प्रॉपगंडा म्हणतोय ते रुटीन फिल्म्स होतील त्या, कारण तोपर्यंत ते वेल एस्टॅब्लिश्ड असेल की हा हे तर आहेच आहे, म्हणजे डिबेटेबलच नाही. मला एक असं खूप सिम्पल मला डोक्यात उदाहरण आलं की एक सिम्पल मी शॉर्ट एका सिनेमात घेतला. एक गाव आहे आणि तिथे काही बायका 4-5 बायका डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन हसत खेळत चालल्या आहेत, काहीतरी गप्पा गोष्टी करत, आणि मागे पारावरती काही पुरुष एकमेकांशी भांडतायत किंवा काहीतरी हे झालंय. तर हा सिम्पल शॉट पण प्रॉपगंडा असू शकतो असं मला वाटतं की म्हणजे हे बायकांचंच काम आहे का डोक्यावरनं हंडा घेऊन जाणं आणि पुरुष बसलेत निवांत. मग हा पुन्हा एक प्रॉपगंडा आहे, कारण आता आपण ते वेल ऍक्सेप्टेड आहे, आपल्याला हेच दिसतं सगळीकडे की असंच चालू आहे. मग आपल्याला कदाचित वाटू शकते ह्यात काय प्रॉपगंडा आहे, पण मग हे इथे क्लिअरली रोल्स डिफाईन केले. आशुतोष गोवारीकरनं फार मस्त कॉमेंट केली की हंडा घेऊन जाणाऱ्या बायका आपल्याकडे अस्थेटिक शॉट मानला जातो खूप हिंदी सिनेमात. तो म्हणतो ऍक्च्युअली ना आपल्याकडच्या पाणी टंचाईचं निदर्शन आहे. बायकांना पाणी घेण्यासाठी वन फिरत खूप लांब जावं. तेच मी म्हणणार होतो अजून की अजून एक हा छुपा प्रॉपगंडा आहे की ते हसत खेळत चालले, म्हणजे ते एन्जॉय करतायत. खरं तर खूप त्रास होतोय त्यांना आणि हे सरकारचं काम आहे की त्यांना असं नाही करायला लागलं पाहिजे. आणि मग दुसरं म्हणजे त्या हसत खेळत चालले आहेत आणि मागे पुरुष भांडतायत एकमेकांशी. मग हे पुन्हा भावना विभागून दिलेल्या आहेत का भांडणं किंवा टेन्शन या गोष्टी फक्त पुरुषांनी कराव्यात आणि अशी याच्यावर माझं मत मांडू का, थोडं मतभेद मांडणार. आपण फार ओव्हररेट करतोय का सिनेमे? ओव्हरहेड तेच मी म्हणतो, आपण ओव्हरहेड करतोय का, ओव्हर एक्सप्लेन करतोय का, किंवा आपण नको तितकं आत जाऊन बघतोय का? कारण बरोबर त्या निकषावर आपले बहुतेक कॉमेडी सिनेमा पण खूप वाईट निघाले, कारण जोक असतात सिनेमावर ते फार अनबॅशेडली कोणा ते अपंग लोकांवर असतात, जाड लोकांवर असतात आपल्या 90च्या सिनेमात. आता ते बंद झाले. पण म्हणजे आपण जर ओव्हरहेड करायला लागलो प्रत्येक गोष्टीत की तर मग सिनेमाच राहणार नाही. पण मला नाही वाटत ओव्हरहेड या, कारण जर का हा शॉट असा असता की पुरुष अंडे घेऊन चाललेत आणि बायका पारावर गप्पा मारतायत तर रिॲक्शन वेगळी झाली असती ना याच्यावरती. म्हणजे हे यात रिॲक्शन मध्ये आहे फरक मूलभूत. आपण हे ऍक्सेप्ट केले म्हणून आपल्याला वाटतंय की यात रुटीन आहे आणि यात काही रिॲक्ट करणार का नाहीये. पण सेम जेंडरची आदलाबदली झाली तर त्याच्यावर कितीतरी रिॲक्शन येतील की हे काय दाखवलंय. म्हणून मला वास्तव वाटणार नाही ना, असं होईल. हो ना, म्हणजे ते वास्तव वाटणार नाही कारण हे वास्तव आपण ऍक्सेप्ट केलंय ऑलरेडी. म्हणून आपल्याला वाटतंय की ह्याच्यात मग काय रिॲक्ट करणारच काही नाहीये, इट इज ओके. पण जर का फक्त आपण जेंडर बदलले तर
तरीही जर का काही वावगं वाटलं नाही सपोज, तर मग म्हणू शकतो की ओव्हर रिॲक्शन. पण त्या केसमध्ये पण एक फार जास्त अपेक्षा नाही होते का सर्वसामान्य प्रेक्षकांकडून एवढं रीड करून प्रत्येक असं नाही नाही अपेक्षा म्हणजे मी असं नाही म्हणते असं करायला पाहिजे, पण माझं म्हणणं की काही प्रोपगंडा आपण एस्टॅब्लिश झालेत आता आपल्या मनात की हे आता आपल्याला वाटतच नाही. सिनेमाची पण गरज नव्हती, पहिल्यापासून असंच होतं. म्हणजे सिनेमाच्या आधी पण बायका हंडी घेऊन चालल्यात आणि सतत तुझ्या डोळ्यांनी बघतोय दृश्य, तरी तुला ते वावगं वाटलं नसतं, कारण तुझं एक्सेप्ट केलं, तुझं जसं म्हणतोस ते एक्सेप्ट झालं. तर सिनेमाची कॅमेऱ्याची गरज काय, ते आपण त्याच्या सिनेमाच्या आधी सिनेमाचा प्रोपगंडा म्हणजे काय, सिनेमातून एखादं तथ्य मांडले तू ते स्वीकारलेस. ओके, हे जो तू म्हणतोस हे वास्तव आपण आधी सिनेमाच्या उगमाच्या आधीपासून एक्सेप्ट केली. हे रिअलिस्टिक आहे, रिअलिस्टिक आहे. हे दुर्दैवी असेल, हे नक्कीच दुर्दैवी ते, पण हे असंच आहे. म्हणजे मी तेच म्हणतो की हे सिनेमात पुन्हा दाखवणं म्हणजे ऑलरेडी जे आपली बिलीफ सिस्टीम आहे किंवा ज्या काही समाजाकडनं अपेक्षा आहेत त्याला आपण अधोरेखित करतोय, आपल्या लक्षात येत नाही हे. पण या सगळ्या गोष्टींमधनं असं म्हणजे त्याला पण कोणी प्रोपगंडा म्हणू शकतो असं मी म्हणतो की काही काळापूर्वी त्याला पण प्रोपगंडा म्हणले असतात. इंग्लिश मध्ये म्हणतात ना, वन मॅन्स फ्लोर इज अनदर मॅन्स सिलिंग. तसंच आहे. म्हणजे ऍक्च्युली जे आहे तुम्ही प्रत्यक्षात तसं विश्लेषण करू शकता आणि तो त्यातून असं निष्कर्ष नक्कीच निघू शकतो की निघू शकतो हे याच्या विरुद्ध आहे आणि याच्या बाजूनं म्हणजे अफर्मेशन. आपण आता जे म्हणजे बोलतोय त्याच्यामध्ये पॉलिटिकल अँगल तर आहेच प्रोपगंडाला, पण असं पण आपल्याला दिसेल की आयडियोलॉजिकल किंवा कल्चरल असे खूप स्ट्रॉंग अँगल जातात. म्हणजे मला एक उदाहरण आठवलं हम आपके है कौनचं. हम आपके है कौन मध्ये जो डायलॉग आहे त्याचे क्लिप्स मध्ये तुम्हाला बऱ्याच पुढे जे येतात कधी कधी, त्याच्यात एक क्लिप अशी आली होती, अजित बच्चनचं कॅरेक्टर जे आहे ते तो असं म्हणतो की जिस घर में बहू बेटी या अपने हाथ से खाना बनाती हो, आता ते अपने हाथ से खिलाती हो, म्हणजे ते घर किती संस्कारी आहे. आता हा मुद्दा आज खूप डिबेटेबल होऊ शकतो ना, काळाचा अपत्य असतात का, तेव्हा ते रिअलिस्टिक होतं. आता त्या आपल्या सेन्सिटिव्हिटीज थोड्याशा चॅलेंज झाल्यामुळे असं वाटतं की नाही मग असं काय तुम्ही म्हणताय वगैरे. म्हणजे त्यामुळे सिनेमा बनवणं खूप अवघड झाले आता पहिल्यापेक्षा. काय बनवणं, सिनेमा बनवणं खूप अवघड झाले पहिल्यापेक्षा. कारण शेवटी काय असतं, शेवटी तुम्हाला काही स्टेटमेंट करू वाटतं प्रत्येक शॉट, त्या स्टेटमेंट 4 बाजूने बघता येऊ शकतात आणि ते 2 बाजू पॉझिटिव्ह शकतात, 2 निगेटिव्ह शकतात. त्यामुळे प्रत्येक सीनचं तुम्ही असं ते होऊ शकतं. मला व्यक्तिशः माझं असं मत आहे याच्या बाबतीमध्ये की जरी हम आपके है कौन मधल्या त्या कॅरेक्टरला त्यांना असं त्याला बोलावंसं वाटलं असेल तर आय पर्सनली थिंक की हे मला पटत नाहीये. पण त्या कथेच्या चौकटीच्या किंवा त्या संवादाच्या आड म्हणजे अनलेस तो काहीतरी क्रिमिनलच विधान करत नाहीये तोपर्यंत मला वाटतं त्याला आपण ती लाईन आखायला पाहिजे आणि त्याला ती मान्यता द्यायला पाहिजे, जरी ते आपल्याला पटलं नाही तरी सुद्धा, असं माझं ओपिनियन आहे. त्याचे इफेक्ट्स होतात, त्याचे डीप रूटेड इफेक्ट्स होतात समाजावरती, ते आपण हायलाईट पण करू शकतो. आणि ते हायलाईट केल्यानंतर समजा फिल्म मेकरना पण वाटलं आहे की नाही यार हे बरोबर आहे याचं म्हणणं, देन देअर इज पॉइंट, कारण तिथे काहीतरी डायलॉग झालेला आहे, कम्युनिकेशन झालेलं आहे आणि त्याच्यातून त्यांनी बदल केलेला आहे. पण अन्यथा मग बरोबर आहे, ओव्हर रेट प्रत्येकच ह्याच्यामध्ये आपण करत राहू आणि मग हे होईल. पण बाय अँड लार्ज हे आहेच की विशेषतः स्त्रियांच्या बाबतीमध्ये ज्या प्रकारचं चित्रण होत आलेलं आहे त्याच्यातनं अनेक गोष्टी नॉर्मलाइज केल्या गेल्या, स्टॉकिंग नॉर्मलाइज केल्यासारखं झालं, अनेक म्हणजे हे खूप डिबेट त्यातनं येतात. आणि मग प्रोपोगंडा हा काही प्रत्येक वेळेला एखाद्या राजकीय पक्षाच्या बाबतीतला, एखाद्या समूहाच्या बाबतीतला असतो असं नसून तुमचं बिहेवियर, तुमचं कल्चरल काय म्हणायचं, तुमची कल्चरल घडवण कशी व्हायला हवी या बाबतीत पण प्रोपगंडा, बिलीफ सिस्टम कशी हवी हे पण मला वाटतं हे होतं. गे आणि ह्याच्यावरती जोक्स खूप व्हायचे आपल्याकडे 90s मधले, तर काय काय इतके भयानक आणि इतके वाईट हे होते. पण त्यानंतर म्हणजे मला आश्चर्य असं वाटतं की करण जोहरच्या मूव्हीज मध्ये सुद्धा असं चित्रण केलं गेलेलं आहे थोडंसं विनोदी पद्धतीने, पण त्यानंतर आता ते बंद झालं. पण मला त्याचा अजून एक पॉइंट काय म्हणण्याचं माहिती, तुम्ही असं या निकषावर कोणाला न दुखत तुम्ही काही तयारच करू शकता, काय करू शकत नाही. हा पण तू साधा एक जोक घे, कुठलाही जोक घे, ते जोक मधलं जोक करणारं पात्र कोण आहे, तो जोक कोणावर करते. एखाद्या बाईवर जोक असेल तर स्त्रीवादी म्हटलं की बाईवर जोक चुकीचं आहे. पुरुषावर जोक झालं तर पुरुष म्हटलं आमच्यावर का जोक करतो, आमचे पुरुष नेहमीच विक्टिम. हे इतकं नेव्हर एंडिंग आहे. कारण तुम्ही शेवटी विनोद करणं किंवा एखादं स्टेटमेंट करणं हे एखाद्या समाजाच्या बाजूने एखाद्या समूहावर किंवा एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीवरच असतं. ते 2 कुठल्या समूहातले ह्याच्यावर खूप गोष्टी डिपेंड असतात आणि तुम्ही हे टाळू शकत नाही. तुम्ही तुम्हाला स्टेटमेंट करायचं आहे सिनेमातून, तुम्ही शॉर्ट्स होऊन काही तर कोणतरी ऑफेंड होणार, कोणीतरी तो जोक करणार. पण दुखवणं हे ठीक आहे, मी म्हणतो की तेव्हा ती रिॲक्शन असू शकते. माझं म्हणणं इव्हेंच्युअली ते समाज हिताचं आहे का काही नाही. ते
त्याच्यावर डिपेंड. समाज ही ती अगेन फार परसेप्शनची गोष्ट आहे. म्हणजे आता एका वर्गासाठी स्त्रियांनी घरात राहून काम करणं हे समाज हित आहे. आलं का लक्षात? तू ही आपली बाजू तू मांडतोयस की नाही, स्त्रियांनी त्याला choice असला पाहिजे. घराबाहेर जायला बाहेर पाहिजे. गेलं पाहिजे असं नाही, तो एका चॉईसचा मोठ्या मुद्दा आहे. वर्गाचं मध्ये यांनी डिस्को चेकमेट झाले नाही पाहिजे, रात्री उशिरा पण घराबाहेर नाही जायला पाहिजे. हेच समाज हित आहे. असं एका हे मांडणे नाही. मी तुला प्रॉब्लेम हाच सांगतोय की एकमतच नाही समाज हित काय, त्यामुळे ते क्लॅशेस होत राहणार. सोशल मेसेज काय, याच्यावरच एकमत नाही. मला असं वाटतं की आता हा थोडासा मुद्दा आपला अभिव्यक्तीकडे जातोय खरं, म्हणजे प्रोपॅगंडा मूव्हीज हा आपला खरं विषय आहे, तर पण ठीक आहे, त्याचे अनुषंगिकच मुद्दे येते. मला असं वाटतं की अलीकडचं एक मला उदाहरण असं आठवतं की त्याच्यात त्याने ना बऱ्यापैकी चांगला एक काय म्हणायचं एक स्ट्राईक केलाय बॅलन्स. करण जोहरचा जो सिनेमा होता रॉकी और रानी की प्रेम कहानी, त्यात मला असं वाटतं की त्याने ना त्यातला चांगला भाग असा आहे की त्यांनी म्हणजे पारंपरिक वृत्तीचा माणसं आणि प्रोग्रेसिव्ह दोघांवर पण त्यांनी कॉमेंट चांगली केली. मला ते आवडलं की प्रोग्रेसिव्ह सुद्धा कसे थोडेसे अहंकारी असतात, पारंपरिक त्यांना असं वाटतं की मग मी ह्यांना कोण आपला रणवीर सिंगच्या कॅरेक्टरला ते असं इन्क्लूड करत नाहीत, तर ते पण चांगलं त्यांनी. रणवीर सिंगचा इतका मस्त मोनोलॉग आहे की तुम्ही खुश व्हाल बाबा, मी काय करू म्हणजे का शब्द खुश व्हा, काय तुम्हाला आवडणार. करण जोहरने एकदम त्याच्या काय बोलू म्हणजे तुम्हाला आवडेल, सगळ्यांना आवडेल असं नाहीच काय. आणि दुसऱ्या बाजूने त्यांनी जी कॉमेंट ह्याच्यावरती रिग्रेसिव्ह विचार पण ती पण बरोबर आहे आणि ती तर होतच आलेली आहे, तिथं व्हायलाच पाहिजे. मला वाटतं तिथे व्हायलाच पाहिजे जास्त, पण असा तो मुद्दा वाटतो मला की मगाशी जे आपण म्हणतो तर जॉर्ज ऑरवेल एक पुस्तक आहे, तो बहुतेक तो गेल्यानंतर ते पुस्तक लोकांनी त्याचे वेगवेगळे आर्टिकल्स एकत्र केले, तर त्याचं त्या पुस्तकाचं नावच आहे ऑल आर्ट इज प्रॉपगंडा. त्याचं म्हणणं आहे की असं असूच शकत नाही की तुम्ही काहीतरी एखाद्या आर्टिस्टनी काहीतरी केलं आणि त्यामध्ये त्या आर्टिस्टचं स्वतःचं मत त्यांनी करेक्ट पुश केलेलं नाहीये. करेक्ट. तर असं त्याचे एक होल डिबेट आहे. आणि त्याच ह्याच्यामध्ये असं पण वाक्य आहे की ऑल आर्ट इज प्रॉपगंडा बट नॉट ऑल प्रॉपगंडा इज आर्ट. करेक्ट. परफेक्ट तर परफेक्ट आहे. तर ते मला वाटतं की आत्ताचे जे काही सिनेमे येत आहेत त्याच्यावर ते हे प्युअर प्रॉपगंडा आहेत, त्याच्यात आर्टच मिसिंग. हे आपलं मत नाही पण ते सिनेमे आवडणार होऊ शकेल म्हणजे नाही, पण तू जे मगाशी म्हणलास की प्रॉपगंडा सिनेमा आता येत आहेत खूप आणि ते हिट होत आहेत की एक तो आला म्हणजे सगळे तसे आहेत, पण खूपसे फ्लॉप झालेले सिनेमे फ्लॉप पण झाले जे आले प्रॉपगंडा म्हणून. त्यामुळे लोक पण हे मला वाटतं कळतं की हा प्युअर प्रॉपगंडा आहे आणि ह्याच्यात काही एंटरटेनमेंट काही व्हॅल्यूच नाही, आर्टिस्टिक वे काही नाही. तर ते पण आहे की त्यातलं बरेचदा असं होतं की ते प्रॉपगंडाच्या किंवा अर्थकारणाच्या त्याच्या मागच्या नादी लागून यू जस्ट लूज द बरोबर मेन फंक्शनॅलिटी ऑफ द. मी अर्थकारणाचं माझा एक लॉजिक सांगतो. आपल्याकडे दरवर्षी 900-800 पूर्ण देशभरात होते, त्यातले हिट्स आणि ऍव्हरेज हिट्स आकडा फक्त 25 ते 30च्या बरोबर. जर त्या 25 फक्त 25 म्हणजे पर्सेंटेज मला नक्की माहित नाही किती, पण त्यात जर 5 सिनेमाचा प्रोपगंडा असतील हिट करणार आहे तुम्हाला, ते प्रमाण खूप मोठं आहे. तर ते सिनेमांचा आकडा किती हिट झाले हे महत्वाचं नाही, हिट सिनेमांच्या प्रमाणामध्ये प्रोपगंडा सिनेमाचं प्रमाण किती हे फार महत्वाचं. हे खूपसे सिनेमे आहेत ना ह्याच्यात नाही असं एक्सप्लिसिटली मांडलेलं की तुम्ही या समूहाच्या बद्दल द्वेष करा, पण जी हिंसेला जे फोकस केलंय बरोबर, खूप असे शॉट आहेत की ज्याच्यात खूप म्हणजे असं खूप डिटेलमध्ये ती हिंसा दाखवलेली आहे, जसं धुरंधर मध्ये सुद्धा आहे. तर अल्बम करतात, तर इव्हन छावामध्ये सुद्धा. तर हे जे हिंसेला हे खूप व्हिज्युअल आणि व्हिज्युअल हिंसेला खूप महत्व देणं आणि त्याच्यावर फोकस करणं, दॅट इट सेल्फ इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ प्रॉपगंडा असं मला वाटतं की तुम्ही लोकांना मग सांगावं नाही लागत की तुम्ही कोणाबद्दल द्वेष करा. एकदा ती हिंसा दाखवली ना आणि ती खूप एस्टॅब्लिश केली ना की लोक ऑटोमॅटिकली त्या हिंसेकडे वळतात. आणि त्याचा म्हणजे माझा एक प्रश्न असा होता, पण आय थिंक आपल्या सगळ्या बोलण्यात हे दिसतच आहे, त्याचं उत्तर खरं मिळत आहे. प्रश्न असा होता की लोकांवर त्याचा परिणाम किती होतो या सगळ्या मूवीजचा. तर मला असं दिसतं की होतोय परिणाम, म्हणजे जनमानस ज्या प्रकारे एक्स्ट्रीम विचारांकडे झुकतं त्यातनं असं दिसतंय. पण एक गोष्ट दुसरी बॅलन्सिंग अशी पण आहे की बरेचसे प्रोपगंडा मूव्हीज फ्लॉप पण होत आहेत आता. त्याच्यामुळे कदाचित लोकांना आता हे पण समजतंय की
नाही, हे एका विशिष्ट साईडनीच केलेला सिनेमा आहे, त्याच्यामुळे म्हणजे आता एकदम चटकन मला एक नाव आठवलं एकदमच वेगळं, मुन्नाभाई. आता मुन्नाभाई सिनेमामध्ये त्यांनी गांधींना जे आणलं ना, तर मला ते इतकं आवडलं होतं. म्हणजे त्याच्यात तर मला वाटलं की त्यांनी गांधीवादाचा प्रोपगंडा असं त्यात नाही करता झाला. त्यांनी काय म्हटलं की धिस कुड बी वन वे, हा एक मार्ग असू शकतो, तो मार्ग तुम्ही ट्राय आउट करून बघा. आता त्याच्यात कोणतरी असं म्हणू शकेल की नाही, पण तरी पण तुम्ही मग त्याच्यातनं गांधींचा प्रोपगंडा केलेला आहे, असं होऊ शकतं. पण त्याचं एकूण जे काही सिनेमाची रचना आहे त्यातनं मला असं वाटतं त्यात डिबेटेबल पण गोष्टी त्यांनी मांडल्या आहेत ना, की तो म्हणतो की काय ते एका गालावरती मारलं तर ते बाय द वे ते गांधींचं खरं नाहीये, ते त्यांना ऍट्रिब्यूट केलं जातं, पण आता ते खूप गांधींच्या नावावरती खपवतात ते वाक्य. 3 माकडं सुद्धा गांधींची नाही, 3 माकड पण गांधींचे नाहीत. म्हणजे मुळात इथेच खरं सुरुवात आहे की गांधींच्या बाबतीत प्रोपगंडा इतका वाईट केला गेलेला आहे. तर त्याला तो म्हणतो की दुसऱ्या गालावरती मारलं तर काय करायचं, बापूने नाही बोला, मग तो त्याला टोकतो. म्हणजे त्यांनी हा जो अँगल आणला ना, ह्युमन अँगल त्याच्यातला, तो इंटरेस्टिंग होता. किंवा तो मारल्यानंतर मग उठतर को सॉरी बोलणे काय वगैरे, तर हे सगळे मुद्दे म्हणजे हे लोकांना फार चांगले टच झाले, कनेक्ट झाले. आणि त्यातनं कुठल्याही प्रकारे त्या म्हणजे गांधींच्या मार्गाबद्दलचं अतिशय प्रचंड काहीतरी काय म्हणतात एक आदर म्हणा, किंवा त्याचं एकूणच त्याला रिजेक्ट करणं, अशा प्रकारची रिएक्शन नाही आली. लोकांना वाटलं की अरे हा एक मार्ग असू शकतो बरं का, असं. हे मला ही लाईन चांगली वाटते मला. त्याच राजकुमार हिरानीच्या संजू सिनेमाबद्दल काय म्हणतो? संजीव, हो खरं आहे. माझं त्याच्याकडे वेगळं मत आहे की जनमानसावरचा प्रभाव असं म्हणतात ना, संजू तुला ओव्हरऑल प्रोपगंडाबद्दल 2-3 प्रकारचे वर्ग असतात. त्यात 2 वर्गांनी बाजू निवडलेली आहे आपली. मी अमुक बाजूचा आहे, दुसऱ्या बाजूला मी अमुक बाजू. कुंपणावर बसलेला एक मोठा वर्ग असतो, बरोबर, जो फारसं त्याचं वाचन नसतं, जो आपल्या रोजीरोटीच्या ह्याच्यातच इतका गुंतलेला असतो, तिला वाचायला विश्लेषण करायला वेळ मिळाला नसतो. त्या लोकांवर प्रोपगंडा सिनेमाचा फार मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. त्यामुळे तो कुंपणावर बसल्या वर्ग कोणाकडे जातोय फार निवडणुकामध्ये पण फार महत्वाचं असतं. कारण मतदारांनी पण आपल्या बाजू निवडलेले असतात, पण एक 15-20% असं म्हणतो, 25% की तो कुंपणावर असतो, तो ऐनवेळा ठरवतो. तो कन्व्हर्ट करण्यासाठी सिनेमाचा खूप उत्तम होतो. नंबर 2 गोष्ट म्हणजे आता ना, सिनेमाचा प्रोपगंडा असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा तुम्हाला आता थिएटरमध्ये जाऊन 3 तास सिनेमा बघायची गरज नाही. आता 2 मिनिटाच्या रील्स तुम्हाला सिनेमाच्या कापून त्याचं बॉम्बार्डिंग खूप जास्त आहे. म्हणजे मला आठवते मध्ये की सावरकरांची फिल्म आली होती, तर गांधीजी विरुद्ध त्याची डायलॉग होते, त्याच्या रील्स बनवून एवढे कापून त्यांनी सगळीकडे पसरले होते. शौर्य सिनेमाचं आपण बोलत होतो, शौर्याचं उदाहरण की ते बरोबर तेवढा त्यांनी तेवढीच क्लिप काढली आणि ती व्हायरल केली. तर आता तुम्हाला सिनेमा बघायला 3 तास थिएटरमध्ये गरज नाही प्रोपगंडा करण्यासाठी. तुमचे स्मार्टफोन तुमच्यापर्यंत प्रोपगंडा पोहोचतो, हा फार महत्वाचा आस्पेक्ट आहे. अगोदरच्या सिनेमाला ही लक्झरी नव्हती. आधी सिनेमाचा प्रोपगंडा ऍब्सॉर्ब करण्यासाठी तुम्हाला थिएटरमध्ये जायला लागायचं. करेक्ट. ती गरज उरली नाही. आता तुमचा स्मार्टफोन तुम्हाला फ्रीली सर्व्ह करतो. एक अजून एक मला असं ब्रॉडर प्रोपगंडाचं एक हे आहे की कुठलेही सत्ताधीश जे काय व्यवस्था असते त्यांचा एक नेहमी हा एक अजेंडा असतो की कुठलेही जे प्रॉब्लेम्स आहेत ते सिस्टीमचे प्रॉब्लेम नसून तुमचे इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम आहेत, बरोबर, असं लोकांच्या माथी मारणं. तर त्याच्यात मला असं वाटतं की उदाहरणार्थ मिस्टर इंडिया सारखा एक सिनेमा की जिथे सगळे प्रॉब्लेम्स हे कसं कॅरिकेचर तयार केलंय मोगॅम्बो नावाचं, आणि तो माणूस वाईट आहे आणि तो सगळे ती भेसळ करतोय, बॉम्ब ब्लास्ट करतोय, हे सगळे जे काही प्रॉब्लेम्स असतात ते कोणीतरी एक वाईट व्यक्ती करते, ते सिस्टीमचे प्रॉब्लेम नाहीच आहेत मुळी, असं जे एक आहे ना, ते पण मला प्रोपगंडा वाटतो. आणि म्हणून मला प्रत्येक बायोपिक हा प्रोपगंडा फिल्म वाटते. कारण किंवा हे रॅग्स टू रिचेस ची स्टोरी असते की एखादं कुठलं तरी उदाहरण असतं की जे व्यक्ती फक्त सिस्टीमच्या अगेन्स्ट लढून आपल्या इंडिव्हिज्युअल प्रयत्नातून काहीतरी मोठी होते किंवा यशस्वी होते, तर त्याचं फार ग्लोरिफिकेशन केलं जातं आणि हे जनरलाइज केलं जातं की खरं तर तुमच्या मनात आलं तर तुम्ही पण लढू शकता, तुम्हाला कोणी अडवलं नाहीये. पण हे नसतं शक्य, एवढं सोशल कॅपिटल किंवा आर्थिक कॅपिटल नसतं लोकांकडे, प्रत्येकाकडे. काही रेअर केसेस असतात, पण मग त्या रेअर केसेसना ग्लोरिफाय करून असा प्रोपगंडा केला जातो का की हे खरं तर तुम्ही वो बात होनी चाहिए वगैरे अशा टाईप. असं म्हणलं जातं ना की खरा उत्तम प्रोपगंडा मूवी कुठला आहे तो कळला नाही पाहिजे प्रोपगंडा आहे.
जे सिनेमा तुमच्या डोळ्यात बोटं घालून सांगतात की बघा आम्हाला हे असं स्केच बरोबर, दॅट इज प्रोपोगंडा. दॅट इज प्रोपोगंडा मूवी. आणि हे आपल्याकडे फार स्मार्टली होत आलं, जसं म्हणतोस फार स्मार्टली आधी व्हायचा. आता ते म्हणजे त्यांनी सोडून दिलं स्मार्टली सांगा, त्यांनी डायरेक्ट विधान करायला सुरुवात केली. आधी तो फार स्मार्टली केला जायचा, डाव्या लोकांकडून पण केला जायचा, खूप स्मार्टली केला जायचा. श्रीमंत लोक वाईट आणि गरीब लोक चांगले होते. लव्ह स्टोरीचं चॉकलेट किंवा अजून काय ते केलं जायचं. आता ते प्रॉपर सांगतात की हा विलन आहे, तुमच्या जीवावर उठले, असं डायरेक्ट सांगितलं. मे बी हा फरक असा. मला एक त्या निकषाने उत्तम प्रोपगंडा मूवीज नाहीयेत, त्या निकषाने नाहीये. ट्रेलरच्या पहिल्या 2 शॉट मध्ये काय पॉईंट नाहीये मग. पण अंटिल अँड सर्व देअर पर्पज. या नोटवर मला वाटतं आपण थांबूयात. आणि प्रोपगंडा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, क्रिएटिव्ह लिबर्टी अशा वेगवेगळ्या अँगलनी खरं सिनेमाकडे बघता येतं. सिनेमाची वेगवेगळी इंटरप्रिटेशन्स होऊ शकतात. आणि आता जसं तुम्ही बघितलं तसं वेगवेगळ्या त्यातनं काय म्हणू, वेगवेगळे त्यातनं त्याचे पैलू वेगवेगळे आपल्याला उघड करून दाखवता पण येऊ शकतात. या सगळ्यामध्ये समप करत असेल तर मला असं वाटतं की सिनेमा शेवटी आपल्या समाजाचा एक तो प्रॉडक्ट असल्यासारखी गोष्ट आहे ती. आणि एक आपली जी सामाजिक जाणीव असते, समूह जाणीव ज्याला म्हणतात, ती सामाजिक जाणीव फार तीव्रतेने कुठल्याही नकारात्मकतेकडे जाणं किंवा त्यातनं एक सामाजिक सौहार्द धोक्यात येणं, हे जर का होत असेल तर ती गंभीर गोष्ट आहे, चिंतेची गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने आपण सिनेमाकडे पण सजगपणे पाहावं आणि सिनेमाबद्दल बोलत राहावं, आपलं मत मांडत राहावं. आपलं बघणं सिनेमाकडे अधिकाधिक मॅच्युअर कसं होत जाईल हा प्रयत्न आपण नक्कीच करावा. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला जरूर आम्हाला कळवा कमेंट्समध्ये. तुमचा फीडबॅक द्या आणि चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा. व्हिडिओज आमचे शेअर करत राहा. पुन्हा भेटूया नवीन एपिसोडसह. थँक्यू व्हेरी मच.